मित्रांनो, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा कार्यकाल संपत असून येत्या काही महिन्यांमध्ये भाजपकडून नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात मोठा आणि प्रभावशाली राजकीय पक्ष मानला जातो. लोकसभेपासून ते विविध राज्यांतील विधानसभांपर्यंत भाजपचे वर्चस्व आहे. अशा स्थितीत पक्षाच्या सर्वात महत्त्वाच्या पदावर म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षपदावर कोण बसतो, त्याला किती पगार मिळतो आणि कोणत्या सुविधा दिल्या जातात, याबाबत अनेकांना उत्सुकता असते. तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तर मित्रांनो, भाजपकडून याबाबत कोणताही अधिकृत आकडा जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र काही माध्यमांच्या वृत्तानुसार राष्ट्रीय अध्यक्षांना दरमहा 1 लाख ते 1.5 लाख रुपये मानधन दिले जाते. याशिवाय प्रवास, निवास आणि भेटीगाठींसाठी इतर स्वतंत्र बजेट देण्यात येते. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या नेत्याला फक्त मानधनच नाही तर केंद्रीय मंत्र्याच्या तोडीच्या सुविधा देखील दिल्या जातात. त्यासाठी जो काही खर्च येतो तो पक्षाच्या निधीतून दिला जातो.